मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे माझ्याकडे नवीन व्लॉगमध्ये. तुम्हाला प्रश्न पडला असेल मला चष्मा कसा काय लागला, तर आपण आपली कामं करता करता बोलूयात. त्यामुळे आपल्याला निघायचं आता कॉलेजसाठी. डबा पॅक करायचा आहे. मम्मीला काही डबा पॅक करणार नाही. आता तो डबा आपल्याला पॅक करून ठेवायचा आहे. कॉलेजसाठी जायचं आहे. तुम्हाला चष्मा काय लागला नाही ह्याचं मी तुम्हाला ना घरी आल्यावरती सांगतो. हा चष्मा कसला आहे काय आहे, पण नंबरला नाही म्हटलं तुम्हाला कळलं असेल. डोळ्यांच्या प्रोटेक्शनमध्ये मोबाईल आणि अभ्यासासाठी घेतला आहे. आपण सगळी घरी आल्यावर बोलू. 2 मिनिटच बोलूयात आपण, जास्त काय बोलणार. डबा ठेवला आहे, एक वही भरायची आहे. सकाळी सकाळी सगळं आठवतं ना, वही पेन. आता आपण भरायचं सामान बिमान काय राहिलेलं तर नाही आहे. काय नाही राहिलं, भरपूर पण घेतले. पैसे बाबा आहेत, रिक्षाने जाते. आज पप्पा नाही येत. पप्पांना बरं नाही, पप्पा आज काही झोपलेत. पैसे काढून ठेवले 30 रुपये. तर मित्रांनो, सकाळी सकाळी अंधारात आपला उजेडाकडे निघालेलो. अंधारात उजेडाकडं मस्तपैकी चालत आपल्या रिक्षा स्टँडजवळ चाललेलो यादवनगरच्या. कारण की आमच्या बिल्डिंग समोरच्या रिक्षा स्टँडला रिक्षाच नव्हती. मग स्टेशनला आलो, रिक्षा पकडलेली. इथे येऊन बघतोय तर रोजपेक्षा जास्त गर्दी. आणि लोक काय माहीत का किती काय करतात, ट्रेन थांबायची पण वाट बघत नाही. पटापटात चढायला लागतं एकदम घाईमध्ये. जसं की बाप रे बाप, सीट बसायला नाही भेटली तर काय होणार आहे. मग गेलो कॉलेजला. आणि आमच्या कॉलेजमध्ये सुरू झालेला उत्सवामध्ये फूड मेकिंग, फूड स्टॉल, टॅलेंट हंट, गायन, त्यानंतर चित्रकला असे वेगवेगळे उपक्रम होते. सो आज होतं गायनाचं आणि मेहंदीचं आणि ड्रॉइंगचं. सो एन्जॉय करा गाणी आजची. मित्रांनो, मग कॉलेजमधला कार्यक्रम वगैरे सगळं झालं. मग मी गेलो घरी. आणि घरी येऊन मग मी बसलो अभ्यासाला. म्हणजे मी जास्त शूट नाही केलं, घरी आलो डायरेक्ट आणि मग बसलो अभ्यासाला. हो, म्हणजे त्या पॅन्टवर तो ग्रीन सूट होतोय ब्राऊनपेक्षा. ओ हा घ्या, याच्या बदली हा चेंज नका करू ना. तो घ्या, तो ग्रीन वाला. अरे काय दुसरा कलर नाही का पॅन्ट मध्ये? बघ दुसरा कलर बघ. काही लागणार आहे का मग? बघ दुसरा कोणता कलर आहे, एकदा ट्राय करून बघ. नको तो नको, तो आहे चारकोल कलर आहे घरी. मरून कलर कशी वाटत बघा बघा. तो आता जो ब्ल्यू दाखवलाय ना तुम्ही, हा जो ब्ल्यू दाखवलाय ना अशामध्ये, बघ ब्ल्यू एकदा ट्राय करून बघ. आता वाजलेत संध्याकाळचे 4:45 वाजता. मी आता अभ्यासाला बसलो. तर इथं मस्तपैकी लाईट वगैरे लावल्यात. इथं टेबलाखाली ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले वगैरे लिहून काढतोय. सगळे ज्याच्यावरती आमची आज टेस्ट होणार आहे. मी ऐन टायमाला अभ्यास करतोय.
पाठांतर द्यायचे किती 59 फॉर्म्युले काहीतरी. सो जेवढे होईल तेवढे पाठांतर करायचे तर पटापटा द्यायचे. सो मी ते पटापटा लिहून काढतोय वहीवरती आणि पण ते पाठ करता येतील. सो तर आपण पटापटा पहिले फॉर्म्युले उतरवूया. मग काय पटापटा अभ्यास केला आणि मग सगळे फॉर्म्युले जरा पाठ केले आणि मग गेलो मी क्लासला. क्लासवरून घरी आलो आणि मग तुम्हाला भेटतो. मग मी क्लासवरून लवकरच घरी आलेलो. सो मग मी विचार केला त्याला प्रॅक्टिस वगैरे करून घेऊयात कारण की आपल्याला टॅलेंट हंटमध्ये सुद्धा करायचं आहे योगाचा परफॉर्मन्स. मग पटकन मॅट टाकली, जरा वॉर्मअप वगैरे केला आणि मग घेतली आसनं करायला. सो एक एक करून मी आसनं करत होतो. तर पहिले 2 आसनं ट्राय केलेली. माझा नंतरून मी जरा ते एक शलभासनमधलं एक आसन आहे ते ट्राय करत होतो, पण ते काय झालं नाही माझ्याकडनं. अटेम्प्ट माझे फेल होत होते. पण मी विचार केला जाऊ दे, आपण प्रॅक्टिस सोडायची नाही, आपण करत राहायचं. एक ना एक वेळ होईलच. सो मग पटापटा ट्राय करत राहिलो मी आसनं. जिथे ते तर झालं नाही, पण दुसरं आसन झालं ते एक भारी झालं काम माझ्यासाठी. की एक नाही तर दुसरं आसन तर झालंच झालं. ट्राय करायला गेलं, एक झालं दुसरं ते एक चांगलं आहे. काही न होण्यापेक्षा काही झालेलं बरं असतं कधी पण. सो बघा तुम्ही व्हिडिओ, माझं ते आसनसुद्धा बघा. मित्रांनो आता माझी प्रॅक्टिस वगैरे झाली, मी आंघोळ वगैरे एकदम फ्रेश वगैरे झालो. आता बसतो जेवायला. तुम्हाला भेटतो जेवल्यानंतर. भेटत नाही तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो. मम्मी आतमध्ये चपात्या बनवतीये. आई यांना आतमध्ये आहेत बसलेत. पप्पा गॅलरीत बसलेत. हे बघा. आणि मी आता अभ्यासाला बसतो रिटर्न मम्मीचं जेवण होईपर्यंत. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला, ब्लॉगला लाईक करा, चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू. आणि तुम्हाला गाणी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा.